आपल्या समेत भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सर आहेत. सर, बॉश कंपनीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अनेक वर्षांपासून एक समाजोपयोगी कार्यक्रम असेल, महिला दिनाचा कार्यक्रम असेल, असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या गावामध्ये होत असतात. परंतु आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुख्य हेतू काय आज? नमस्कार. सगळ्यात चांगला प्रश्न विचारला. बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून अतिशय स्तुत्य असा उपक्रम गावामध्ये सुरू आहे. विशेषतः आज या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी जमलेत. त्यामध्ये विशेषतः आमच्या भैरवनाथ शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माणिक शेठ कदम, आमचे सचिव प्राचार्य सुनील शिवले सर यांच्या माध्यमातून प्रामुख्याने आज या ठिकाणी भैरवनाथ विद्यालय, बॉश इंडिया कंपनी आणि मौजे ग्रामपंचायत यांच्या वतीने या ठिकाणी पर्यावरण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. विशेषतः या ठिकाणी मी सांगू शकेल की बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळी पद्धतीची कामं झाली. त्यापैकी आमच्या माध्यमिक विद्यालयामध्ये की आमच्या मुलींचं आणि मुलांसाठी जे शौचालयाची जी असणारी जी समस्या होती, ती समस्या या बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केली. नवे तर आमच्या तिन्ही वर्गामध्ये डिजिटल स्कूल म्हणजे आता आधुनिकीकरणाच्या माध्यमातून प्रामुख्याने अध्यापन पद्धतीमध्ये बदल होतो आहे आणि तो बदल करण्याच्या माध्यमातून बॉश इंडिया कंपनीने आमच्या तिन्ही इयत्तेतील विद्यार्थ्यांना एक 75 इंची असणारा TV बॉक्स या ठिकाणी दिला आणि त्या माध्यमातून आता डिजिटल स्कूल आमच्या विद्यालयामध्ये सुरू झाली. आता तर नवीन उपक्रम या ठिकाणी घेतला. आमच्या सचिव साहेबांनी सांगितलं की येणारं असणारं दिवस हे आहेत की हे आता जे युद्धाचं पाण्यावर युद्ध होईल, म्हणून बॉश इंडियाने आमच्या गावामध्ये सुंदरसा उपक्रम या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घेतला. आणि म्हणून आमच्या विद्यालयाच्या परिसरामध्ये, आमच्या बैलगाड्याच्या घाटातील असणाऱ्या परिसरामध्ये, दावल मालिकच्या असणाऱ्या त्या मंदिरातील असतात तिथे, प्राथमिक शाळेमध्ये ज्या ठिकाणी प्रामुख्याने मोकळी जागा आहे त्या ठिकाणी असणारा वृक्ष लागवण्याचा संकल्प आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकल्पच नव्हे तर खड्डे घेऊन इथे तुम्ही झाडं बघताय, ही झाडं या ठिकाणी लावणार आहात. कारण झाडं ही ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजन म्हणजेच प्रामुख्याने मानवी जीवन. आणि अशा पद्धतीचं बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये हा उपक्रम सुरू आहे. नक्कीच सरांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये काय काय बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी कामे झाली आहेत आणि विशेष करून भैरवनाथ विद्यालयासाठी अतिशय भरघोस मदत असेल. डिजिटल स्कूल करण्याचं मानस खरं तर बॉश इंडिया कंपनीचं आहे. खरंच बॉश इंडिया कंपनीचा तुमच्या गावावर खूप मोठा उपकार आहे. खरं तर बॉश इंडिया कंपनीचं तुम्ही कशाप्रकारे आभार मानाल? सगळ्यात महत्त्वाचं आजचा दिन आमच्या किवळे गावासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या बॉश इंडिया कंपनीने आज डिक्लेरेशन केलेलं आहे की किवळे गाव हे दत्तक घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये असणाऱ्या ह्या 4-5 वर्षामध्ये त्यांना ज्या पद्धतीने असणारा महाराष्ट्र राज्यामध्ये जी आदर्श गाव आहेत त्यामध्ये आमचे भास्करराव पेरे पाटील असेल किंवा असणारा हिवरे गाव असेल पोपटराव पवारांचं, त्या पद्धतीने अशा पद्धतीचं एक गाव करण्याचा संकल्प या ठिकाणी बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून घेतलेला आहे. आता विशेष सगळं श्रेय या ठिकाणी ग्रामस्थ, या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती असेल, मग ती माध्यमिकची असेल, प्राथमिकची असेल किंवा ग्रामपंचायत असेल, या विविध संस्था आहेत या ठिकाणच्या असणाऱ्या की तरुण वर्ग आहे, या तरुण वर्ग कशा पद्धतीने या बॉश इंडिया कंपनीच्या या असणाऱ्या उपक्रमाला सहकार्य करत आहे याच्यावर अवलंबून आहेत. विशेषतः या ठिकाणी आमच्या सचिव साहेबांनी आता सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे असणारं एज्युकेशन्स आणि एज्युकेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने 2 जे आपल्या गावामध्ये संस्था आहेत ती प्राथमिक आणि माध्यमिक, तर या ठिकाणी बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून भविष्यामध्ये या गावातील असणारे MPSC आणि UPSCच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी घडावेत या पद्धतीने आमचे संस्था किंवा या ठिकाणी प्रयत्न करणार आहात. 20च्या याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर 20 शेतकऱ्याच्या बाबतीमधल्या वेगळ्या समस्या आहेत, महिलांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आहेत, त्यानंतर असणाऱ्या जे काही रोजगाराच्या वेगळ्या समस्या आहेत, अशा पद्धतीच्या समस्या बाबतीमध्ये सुद्धा बॉश इंडिया कंपनीचा जास्तीत जास्त उपयोग या ठिकाणी किवळे गावातील असणाऱ्या विविध संस्थेतील नागरिकांनी, ग्रामपंचायतील लोकांनी करून घ्यावा. कारण त्यांनी शब्द दिलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे मागणी कराल त्या पद्धतीने आम्ही लाखो नाही करोडो रुपये तुमच्या गावासाठी आम्ही खर्च करूया. पण त्यासाठी तरुण वर्ग एकत्र आला पाहिजे, महिला गट एकत्र आला पाहिजे, शेतकरी वर्ग एकत्र आला पाहिजे, एज्युकेशनवर प्रेम करणारे लोक एकत्र आले पाहिजेत. कशा पद्धतीने आता किवळे ग्रामस्थातील लोक या कंपनीचा फायदा घेतात आणि आदर्श गाव उपक्रम करण्याचा प्रयत्न करतात, ही खऱ्या अर्थाने आता ही किवळे ग्रामस्थांची असणारी खऱ्या अर्थाने कसोटी राहणार आहे. नक्कीच सरांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली. सुंदर अशी पर्यावरण दिनाची माहिती तर दिलीच. बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून किवळे गावामध्ये हायस्कूल असेल, मराठी शाळा असेल, आतापर्यंतची मदत आहे आणि खऱ्या अर्थाने तरुणांना, ग्रामस्थांना त्यांनी एक आवाहन केलं आहे. खरं तर MIDC मध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, विशेष करून खऱ्या अर्थाने बॉश इंडिया कंपनी आणि बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून अनेक खऱ्या अर्थाने निधी उपलब्ध करून कामे करण्याचं काम त्या ठिकाणी करते. परंतु तरुणांनी खऱ्या अर्थाने काम करत असताना त्यांनी तो
कंपनीशी एक समन्वय साधून आपल्या गावचा एक सर्वांगीण विकास केला पाहिजे असं सुनील सर असेल, आदरणीय शेख सर असेल यांनी या ठिकाणी आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मांडलेला आहे. धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.